आज महाशिवरात्रीनिमित्त इथे अभिषेक चालू आहे. सोबत अशी मांडणी केली आहे घरातल्या घरातच मस्तपैकी. आणि किती मस्त ड्रॉइंग केले इथे. त्यांच्याकडे हा स्वामींचा फोटो होता, त्याच्यावरती त्याने असं पेंटिंग केली. मस्त पूजा झाली आहे. तर तुम्ही बघू शकता आत्ताच मस्त पूजा झाली आहे. मस्त शंकराच्या पिंडीचा अभिषेक केला. त्यानंतर इकडे आता वरती स्थापना केली. दरवर्षीच करतो आम्ही अशी पूजा. आणि बघा स्वामींचं जो रूप मागाशी चिवणी तुम्हाला दाखवलंच. आज महाशिवरात्री म्हणून स्वामींना पण असं शंकराचं रूप मग हे केलं आम्ही. येतरची कंप्लेंट नाही रे. अरे त्याला भाजी चपाती नकोय, जाम चपाती पण नकोय, दूध चपाती पण नकोय, साखर चपाती हवी. हे बघा इन्व्हेंट केलं बघा, साखर चपाती रोल. रोल बघा. काकीने आज बनवलेत उपासाचे साबुदाणा वडा. आपण आलोय मस्तपैकी खायला गरम गरम. बघा काकी. येस, आपण टेस्ट करून सांगूया कसे झाले. हे गरम गरमच खाण्यात मजा आहे. येस, बघा असे एकदम क्रिस्पी तुम्हाला दिसत असतील. आवाज येतोय का? हां, आला आला. मस्त क्रिस्पी असे फ्राय करून झाले. आता आपण टेस्ट करूया गरमागरम. जस्ट गरम गरम साबुदाण्याचे वडे दिले काकीने. त्याची टेस्ट करून सांगेल तुम्हाला कशी. मीच पहिल्यांदा खाते ना. आम्ही खाल्लेत दरवेळेला, खूप मस्त असतात. हो का? चिव सांगेल. एक नंबर. खूप मस्त स्पायसी, अजिबात ऑइली नाही आणि चिकट पण नाही, आणि एकदम कुरकुरीत छान. चला खाऊन भेटू. चला आम्ही आता दोघं कुठेतरी बाहेर चाललोय. ती हां सगळं दाखवूच तुम्हाला कुठे चाललोय, काय करणार आहे, काहीतरी घ्यायला चाललोय. ते सगळं तुम्हाला अपडेट्स देतो. चला आपण निघूया. महाशिवरात्री आहेत आज. मठामध्ये मस्त स्वामींची सजावट केली. आम्ही जमलं तर रात्री दाखवतो तुम्हाला. सो गाईज, आता आम्ही आलो इथे मार्केटमध्ये. आतमध्ये गेला विचारायला. किती मस्त मस्त आहेत. लवबर्डचं आहेत, रॅबिटचं आहेत, सगळं काही आहे. तो इथे विचारतो त्याला हँडटेमवाला हवा आहे. बघूया आपण त्याला भेटतोय की नाही. काहीतरी विचारतो तिथे. माझं त्याच्यामध्ये भेटला वाटतं. आला हा, परत आला हा. काय हे वाव, इथे बघा काय. वाव, कसं दिसतंय ना हे. बापरे, हे असं कलरफुल कलरफुल छान दिसतं का. सो आम्हाला इथे काहीच नाही भेटलंय. ई उंदी, शीट शीट पकड त्याला. तो गेला. कळालं ना त्याला बाहेर
नाही चल चल लेट्स गो. रूम रूम. काय बोलतोस? आपला त्यांच्यापेक्षा छान आहे. येस सो काय आलं आता नाही भेटलं. नाही त्यांनी दुसरीकडे मागून ठेवलं पण तिकडून जाऊन कलेक्ट करू आता. येस तर आम्ही जस्ट जाऊन आलो आणि आता आज सगळ्यांच्या घरात उपवास आई बाबा सोडले तर आता इथे चिऊ संध्याकाळच्या उपवासाच्या फराळाची तयारी करायला लागली. बटाटे उकडून घेतलेत आणि फोडणीची तयारी करते. तर काय करणार आहे आपण? बटाट्याची भाजी आणि राजगिरीचे पुऱ्या. राजगिरी पुरी आणि बटाट्याची भाजी. येस घरात सगळ्यांचा उपवास आहे सगळ्यांचा. सो हा मेन्यू आहे आणि आम्ही का गेलो होतो ते तुम्हाला दाखवतो. काय आणलं आहे आपला न्यू फॅमिली मेंबर. आत्ताच जे शाळेमध्ये तो घाबरतो. तर तुम्ही बघितलं मगाशी चिवणी बटाटा भाजीची तयारी केली होती. ती भाजी इकडे रेडी झाली आहे आणि मी आता चिवला मदत म्हणून पुऱ्या तळतोय बघा. राजगिरीच्या पुऱ्या. आणि मी इकडे मला थापून देते. हे बघा फुल एकदम फोर्समध्ये काम चालू आहे. हे बघा इथे ट्रेनर आलेत. जसा येतार करतोय तसा तो करतोय. बघू आपण थांबा. तर बघा येतार गोल फिरला की तो पण गोल फिरतोय. सो गाईज असा होता आपला दिवस. मस्तपैकी आम्ही पूजा वगैरे केली आणि उपासाचं सगळं केलं आणि आता मस्तपैकी ब्लॉग एंड करायचा आहे. सो भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ, बाय बाय. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय.